नमस्कार मित्रांनो, मुंबईकर या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत कारल्याची झणझणीत आणि चमचमीत अशी रस्सा भाजी. तर ही रस्सा भाजी भन्नाट तर होणारच आहे, पण ही तुम्हाला आम्ही कशी बनवलेली ते पण आम्ही सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. अनेक जण कारलं कडू लागतं म्हणून खात नाहीत, पण आजच्या व्हिडिओमध्ये ही जरा वेगळी पद्धत आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे आपण घेतलेली आहे कारली. मस्तपैकी ही कारले घेतलेले आहे, मार्केटमधून तुम्हाला भेटून जातील. आणि कारलं म्हटलं की भरपूर उपयोगी असते. आपल्या जर डायबिटीज असेल तर डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी कारलं हे भरपूर उपयोगी ठरतं. तर त्याच्या एक मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत. तर येस, आपण कारल्याची रस्सा भाजी कशी बनवतो त्याला सुरुवात केलेली आहे. सर्वप्रथम आपण जी कारली असतात ती कठीण असतात, हार्ड असतात. तर ते सॉफ्ट बनवण्यासाठी आपण मिठाच्या पाण्यामध्ये ना आईने इथे बॉईल करून घेतलेली आहे. तर मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला मस्तपैकी कारली बॉईल करून घ्यायची आहे. आणि इकडे घेतलेले आहेत आपण मसाले त्यासाठी लागणार आहे. तर त्यासाठी आपण घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, जिरे घेतलेले आहे, हिंग घेतलेले आहे, धने पावडर घेतलेली आहे, कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, मीठ घेतलेलं, लाल मिरची पावडर घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर आपण जो हा मसाला बनवलेला आहे त्याच्यामध्ये कांदा घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे, टमाटर घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे, जिंजर गार्लिक पेस्ट घेतलेली होती, कोथिंबीर घेतलेली. आणि त्याचबरोबर आपण लाल मिरची घेतलेली साबूत आणि ती मिक्सरमधून काढलेली आणि त्याचं हे वाटण तयार केलेलं आहे. तर हे सर्व मसाले आपल्या या रस्सा भाजीमध्ये जाणार. त्याच्यानंतर हे साबूत कांदा टमाटर जे आहे ते आपल्या रश्श्यामध्ये जाणार आहे. त्यासाठी आपण घेतलेले एक कांदा कापून घेतलेला आहे, टमाटर घेतलेलं आहे, त्याचबरोबर कोथिंबीर आणि कढीपत्ता आपण कापून घेतलेला आहे. तर हे सर्व इन्ग्रेडियंट्स जे आहे आपल्या या कारल्याच्या रस्सा भाजीमध्ये जाणारला आहे. तर हा मसाला आपण काय केलेला आहे, हा कारल्याचा मसाला आपण कारल्यातल्या बिया ज्या आहेत त्या साफ करून घेतलेल्या आहे. आणि आईने इकडे जो मसाला आपण तयार केलेला तो मसाला जो आहे त्या कारल्यामध्ये स्टफ करून घेतलेला आहे. तर मस्तपैकी ही बोलतात ना भरलेली वांगी जशी असतात भरलेली कारली, मसाला हा स्टफ करून घ्यायचा आहे कारल्यामध्ये. आणि जे आपण बोलतो ना की कारल्यामध्ये कडूपणा जास्त असतो, ती जर बी तुम्ही साफ करून ठेवली तर कारल्याचा कडूपणा निघून जातो. जास्तच कडूपणा निघणार नाही आहे, परंतु त्याची जी टेस्ट आहे ती चांगली एन्हॅन्स होते. आणि मसाला ऑब्व्हियसली हा जर मसाला तुम्ही वापरला तर नक्कीच तुमच्या कारल्याला एक सुंदर अशी टेस्ट येणार आहे आणि लहानांपासून मोठ्यांना हे कारल्याची रेसिपी आवडणार आहे. तर इकडे आपण 2 चमचे तेल घेतलेले आहे. 2 चमचे तेलामध्ये आपली सुरुवात जी होणार आहे ती कढीपत्त्याने होणार आहे. तर इकडे आईने ॲड केलेला आहे मस्तपैकी कढीपत्ता. आणि कारल्याची रस्साभाजी जर तुम्ही भाकरीबरोबर आणि भाताबरोबर खाल्ली तर एकदम मस्त काही टेस्ट लागते. इकडे टाकलेलं आपण हिंग आणि जिरे टाकलेले आहे. हिंग आणि जिरे टाकून त्याच्यानंतर आपण इकडे कांदा घेतलेला आहे. कांदा ह्याच्यासाठी घेतलेला आहे कारण की मस्तपैकी तेल एकदम कडकडून गरम झालेलं आहे. आता कांदा आपल्याला ना गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे. गोल्डन ब्राऊन करून गेल्यावरती ना आपल्याला कांद्याची जो एकदम मस्त असा सुगंध येतो ना आणि तो आपल्या रस्साभाजीचा जो कारला आहे त्याची टेस्ट एन्हॅन्स करणार आहे. इकडे आपण घेतलेलं आहे मीठ चवीनुसार घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा जो मसाला आपण ॲड केलेला आहे हा आपला वाटणाचा मसाला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलेलं या वाटणाच्या मसाल्यामध्ये मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण ही डिटेल्स देतो. आपल्या वाटणामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स ॲड केलेले आहेत. त्याच्यानंतर आपण हळद ॲड केलेली आहे. वाटणाचा मसाला आपण जास्त का ॲड केलेला नाही कारण की आपल्या स्टफिंगमध्ये ऑलरेडी वाटण आपण स्टफ केलेलं आहे. आपल्या कारल्यांमध्ये आपण ऑलरेडी स्टफ केलेला आहे मसाला. तर जास्त काय आपण इकडे मसाला वापरलेला नाही. त्याचबरोबर आपण इकडे टाकलेला आहे धने पावडर मसाला, रेड चिली पावडर मसाला, हे सर्व मसाले आणि हळद ॲड केलेले आहे. आता मस्तपैकी ना हे फ्राय करून घ्यायचं आहे. मस्तपैकी 4 ते 5 मिनटं आपल्याला हे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि कोणाकोणाला इथे कारल्याची रस्सा भाजी आवडते त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. आणि 2 ते 3 मिनटानंतर आईने इकडे ॲड केलेलं आहे टमाटर आता चांगला याच्यामध्ये गळू द्यायचं आहे. आता मस्तपैकी ना मसाल्याला तेल सुटू द्यायचं आहे. तोपर्यंत आपल्याला जस्ट थांबायचं आहे. इथे चांगला सुगंध सुटलेला आहे. आणि येस, मुंबई केराई चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इकडे थोडंसं आपण कारल्याच्या मसाल्यामध्ये ना पाणी ॲड केलेलं थोडंसं ना आपण मसाल्यामध्ये पाणी ॲड केलेलं आणि त्याच्यानंतर हे आपण स्टफ केलेले कारली जे आहे मसाल्यांनी ते ॲड करत आहोत. आई ॲड करत आहे. जास्त काही वेळ लागणार नाही. 10 ते 15 मिनटाची डिश आहे मित्रांनो. आणि जे कोणी शिकत असणार आहेत आणि ज्यांना कोणाला बनवायचे आहेत कारली त्यांनी नक्की अशा पद्धतीने बनवा. डेफिनेटली काहीतरी वेगळाच टेस्ट येणार आहे. चांगली टेस्ट एनहॅन्स होते या मसाल्याने. आणि ऑब्व्हियसली ह्याच्यामध्ये तुम्हाला जी टिप दिलेली आहे की जर तुम्ही सीड्स जर रिमूव्ह केले कारल्याचे तो कारल्याचा एकदम जो बोलतात ना कडूपणा असतो तो निघून जाणार आहे. आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही कारल्याची रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार आहे. प्रत्येकजण आपापल्या घरी कारल्याची रेसिपी बनवतो. सुक्कं कारलं बनवतो, कारल्याच्या चकत्याची भाजी
भाजी बनवतो, कारल्याचा रस्सा बनवतो. आम्ही जे रस्सा बनवला आहे, कारल्याचा मसाला जो बनवलेला आहे, अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. हे आपण टाकलेलं आहे चांगली थिक ग्रेव्ही होण्यासाठी आपण टाकलेला आहे शेंगदाण्याचा कूट आपण इकडे ॲड केलेला आहे. ही आम्ही आमच्या ज्या पद्धतीने बनवतो त्या ती पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता कारले एकदम मॉइस्ट झालेले आहेत, मऊ झालेले आहेत आणि रस्स्याला आपलं चांगला बॉईल आलेला आहे. त्याच्यावरती आपण टाकलेले आहे कोथिंबीर आपल्या ह्या सर्व भाज्यांमध्ये जाते, कारण की कोथिंबीर इज द बेस्ट गार्निशिंगसाठी. आता ह्याच्यानंतर आईने कारली आता ही काढून घेतलेली आहे साईड डिशमध्ये. तर तुम्ही बघू शकता आता आपण सर्व करायला घेतलेलं आहे. मस्तपैकी टेस्ट येत आहे या कारल्याच्या रस्सा भाजीचा. भाताबरोबर, भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर जर तुम्ही खात असाल, एकदम वेगळीच आणि भन्नाट अशी टेस्ट येणार आहे. लंच आणि डिनरसाठी हा एक बेस्ट ऑप्शन असू शकतो. तर नक्की ही डिश तुम्ही करून बघा. तर येस, कशी वाटली तुम्हाला याची झणझणीत कारल्याची रस्सा भाजी? ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा आणि तुमची भाजी कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका चविष्ट रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.